कोट्यावधींची पाणी पुरवठा योजना निकामी, पाईपलाईनचे काम सदोष महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने केले बांधकाम। भामरागड तालुक्याअंतर्गत येणाऱ्या लाहेरी येथील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावं यासाठी शासनानं इथं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर केली। त्याला बराच कालावधी लोटूनही ती सुरू झाली नाही, म्हणून परत 4 वर्षापूर्वी नव्यानं काम हाती घेण्यात आले। मात्र ही पाणी पुरवठा योजना अजूनपर्यंत सुरू झाली नसल्यानं या जलकुंभाचा वनवास कधी संपणार असा प्रश्न येथील उपस्थित केला जातोय। भामरागड तालुका मुख्यालयापासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या लाहेरी गावाची जवळपास 3000 लोकसंख्या आहे। या गावातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याकरता 2009 ते 10 मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात आले। योजना कार्यान्वित होण्यापूर्वीच पाईपलाईन फुटली। काही ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे। योजना कार्यान्वित होण्यापूर्वीच पाईपलाईन फुटली असल्याची ओरड नागरिकांकडून केली जाते। याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदाराचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून केला जातोय। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या परिसरातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने सदर योजना त्वरित सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जाते। कोट्यावधी रुपयांची पाणी पुरवठा योजना असतानाही स्थानिक नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय। पाणी पुरवठा योजना कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। विहीर व हातपंपाचा उन्हाळ्यात वापर योजना सुरू नसल्यामुळे येथील नागरिक बोअरवेल विहिरीच्या पाण्याचा वापर करत आहेत। शासनाने लाखो रुपये खर्च करून लाहेरी वासियांसाठी निर्माण केलेली नळ पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे। जनता टाइम जटा टीव्ही चॅनलसाठी शंकर ढोलगे, विदर्भ ब्युरो चीफ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.